हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालंय। या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला असून 2 एकरांवरील कांदा पूर्णतः खराब झालाय। शेतकऱ्याने उत्पन्न वाढीसाठी कांद्यासोबत पपईचे आंतरपीक घेतले होते, मात्र सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने कांद्याला पाणी लागून संपूर्ण पीक नष्ट झालं। तसेच पपईचे आंतरपीकही या पावसामुळे खराब झाले आहे। शेतीसाठी लागणारी खतं, कामगारांची मजुरी तसेच 3 महिने शेतात राबून कांद्यासाठी केलेले शेतकऱ्याचे कष्ट वाया गेले आहे। शेतकऱ्याने आंतरपिकासाठी पपईचे एक रोप सुमारे 20 रुपयांना घेतले होते। अशा सुमारे 2000 रोपांचे गारपिटीमुळे नुकसान झाले आहे। एकाच पिकावर अवलंबून राहणे परवडत नसल्याने शेतकऱ्याने आंतरपीक घेतले होते, मात्र अवकाळी पावसामुळे दोन्ही पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। शासनाकडून तातडीने पंचनामा करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। मागील 2 दिवसापासून जो अवकाळी पाऊस आहे त्या पावसामुळे कांद्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। 2 एकरावरील कांदा संपूर्ण नष्ट झालेला आहे। त्यात गारपीट झालेली, त्यामध्ये आंतरपीक पपईचं होतं ते सुद्धा गारा लागून ते पण खराब होऊन गेलेलं आहे। त्याचप्रमाणे बऱ्याच शेतकऱ्यांची ज्वारी काढणी चालू आहे, गव्हाची काढणी चालू आहे। शेतामध्ये ते संपूर्ण पिकं उद्ध्वस्त झालेली आहे। वर्षभराच्या वैरणीची हे का असते लोकांची, संपूर्ण वैरणी भिजून मातीमोल झालेले आहे। त्याच्यावर पाणी आणि चिखल बसून गेलेला आहे। शेतकऱ्यांना पुढील वर्षभरासाठी जनावरांच्या खूप अडचणी आहेत वैरणीच्या आणि याच्या। आता लोकांनी आश्वासन दिलं होतं की 2014ला सरकार म्हणले होते की 2022 पर्यंत शेतीचं उत्पन्न डबल होईल आणि शेतकऱ्यांचे आच्छादन येतील, परंतु त्याच्यातलं कुठलंच काही दिसलेलं नाही। आतापर्यंत 2026 आले तरी पण स्वामीनाथन आयोग लागू व्हायला पाहिजे नव्हता, शेतकऱ्याच्या पिकांना हमी भाव मिळायला पाहिजे नव्हता, ह्या आशेने शेतकऱ्यांनी हे केलं, परंतु तसं काहीच होताना दिसलेलं नाही आजतागायत। आजच्या दिवसात शेतकरीची काय परिस्थिती आहे? शेतकरी अतिशय म्हणजे आत्महत्या करण्यापर्यंत शेतकऱ्यांची हे झालेली आहे। आता जसे मयत आपण हे करतो त्याप्रमाणे आता पिकं बघितल्यानंतर आम्हाला ते मयत हे करायला वाटतंय। एवढी वाईट परिस्थिती आहे पिकांची आणि शेतकऱ्यांची। आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या Facebook पेजला फॉलो करायला विसरू नका।